खरं तर हा आनंदाचा प्रसंग नाही गड्या, हा दुःखाचा प्रसंग आहे। ज्या दिवशी मला पत्रिका आली ना महाराज, दादांना बघून निश्चित माझ्या डोळ्यातून पाणी आलं। जाण्याचं वय नव्हतं महाराज। खरं तर विचार केला दादा जीवनातून निघून गेला, या पत्नीला किती दुःख झालं असेल, या आईला किती दुःख झालं असेल, या बापाला किती दुःख झालं असेल, आणि या मुलाला किती दुःख झालं असेल। विचारा आमच्या निहाल दादांना बाप म्हणजे काय। जीवनातून बाप निघून जातो ना, त्याला विचारा बाप म्हणजे काय। लय प्रेम करत असतो रे बाप, लय प्रेम करत असतो। सांगा ना, ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्या डोळ्याची किंमत विचारा। तसा महाराज ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा, त्याला बापाची किंमत विचारा। यहाँ ऐसी कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिळते, माँ बाप नाही मिळते। नवस केल्यानं देव पावतो सर्वांनी ऐकलं असेल, नवस केल्यानं देव पावतो सर्वांनी ऐकलं असेल, पण न नवस करता पावणारा देव म्हणजे आपला बाप असतो आणि आपली माय असते। ऐका ना, अरे डोंगरावर गेला सूर्य पुन्हा दिसेल, डोंगरावर गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माते आड गेलेली आई आणि माते आड गेला बाप पुन्हा कधीच नाही दिसणार, पुन्हा कधीच नाही दिसणार। बापाचं आणि पोराचं लय घट्ट नातं असतं रे, लय घट्ट नातं असतं। दादा 12 वर्ष आळंदीला राहिलो, माझा बाप मला सोडवायला यायचा आळंदीला सोडवायला यायचा। संस्थेमध्ये टाकलं ना, बाप म्हणायचा पोरा येऊ का। बापाला सांगायचो बाबा तुम्हाला गाडीत बसवायला येऊ का। बाप मला घेऊन जायचा, बाप इष्टीमध्ये जर बसला ना महाराज, बाप म्हणायचा येऊ का पोरा। माझ्या मुखातून हा म्हणायला सुद्धा मला हुंदका दाटत नव्हता महाराज, आवाज निघत नव्हता। बाप गाडीमध्ये बसला तर घरी येईपर्यंत बाप ढसा रडत होता रे, ढसा रडत होता। का? बापाचा लय प्रेम असतं पोरावर, लय प्रेम असतं। किती प्रेम करतो सांगू तुम्हाला। अरे भूक बापाला लागते काटे, भूक बापाला लागते, जेवण पोराला लागतं। काटे बापाला टोचतात, चप्पल पोराला लागते। अरे निस्वार्थपणाने जर आपल्यावर प्रेम जर करत असेल ना, फक्त बाप करतो। या निहाल दादाला विचारा बाप म्हणजे काय। एकदा बाप निघून गेला ना, या जगामध्ये कोणीच कोणचं नाही। दादा तुम्ही कोटीचा बंगला बांधा, तुम्ही लाखाचा बंगला बांधा, आणि कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावर जर म्हातारा बाप जर बसलेला जर नसेल ना, बंगल्याला झिरो किंमत आहे महाराज, बंगल्याला झिरो किंमत आहे। ताई तुमचं माहेर कुठपर्यंत, चपला सोन्याचा हक्काचा उंबरा कुठपर्यंत, दिवाळीचा सणाचा आनंद कुठपर्यंत। जोपर्यंत महाराज माहेरी आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत हक्काचा उंबरा आहे गड्या। एकदा बाप निघून गेला, हक्काचा उंबरा संपला। ताई तुमचा बाप म्हातारा आहे, तुमचा बाप वृद्ध आहे, आणि तुमच्या बापाचा फोन जर तुम्हाला आला ना, ताई मी फार आजारी ग, ए दिदे मी फार आजारी, किती लाखाचं काम तुझ्या हातामध्ये असू दे, किती लाखाचं काम असू दे, पहिले त्या कामाला तू लात मार आणि तुझ्या बापाला भेटायला जा। का? अरे मेल्यानंतर 13 दिवस जाण्यापेक्षा जिवंतपणे फक्त 3 दिवस जा। तुमचा बाप अजून 2 महिने जगल्याशिवाय राहणार नाही। महाराज ताई माहेरी राहते, 4 दिवस राहते, 10 दिवस राहते, आणि जायच्या वेळेस ती आई पिशवी घेते, पिशवीमध्ये टमाटे घालील, बटाटे घालील, लसूण घालील, पण आई पोरगी सांगते आई माझ्या सासरी मला काहीच कमी नाही, कशाला मला हे तू देतीस। बाप सांगतो पुरी तुझा बाप जिवंत आहे, तुझी माय जिवंत आहे ना, तोपर्यंत देते। एकदा मी निघून गेलो, तुझी माय निघून गेली, तुला कोणीच विचारणार नाही। पुरगी गाडीवर बसते, बाप खिशामध्ये हात घालतो, 50 रुपये काढतो, 100 रुपये काढतो, आणि त्या पुरीच्या हातामध्ये देतो। पण ऐका ना, 100 रुपये देणारा, 50 रुपये देणारा, महाराज या निहालच्या जीवनातून बाप निघून गेला। या दादाला विचारा बाप म्हणजे काय।
जा तुम्ही बाजारामध्ये, अरे तुम्हाला सर्व काही मिळेल. अरे गाडी मिळेल, पैसा मिळेल, बंगला मिळेल. अरे पैसा पेकला का बायको सुद्धा मिळते. पण दोन गोष्टी अशा आहेत गड्या, किती पैसे पेका मिळणार नाही. एक नंबर म्हणजे आई आणि दोन नंबर म्हणजे बाप. नाही मिळणार, नाही मिळणार, नाही मिळणार. नेहल दादाने जर विचारलं आईला बाबा कुठे गेले, तर आईनं काय उत्तर द्यायचं, आईनं काय उत्तर द्यायचं सांगू तुम्हाला. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत मला त्यांच्यासोबत प्रेमाने बोला. बापाला काही लागत नाही महाराज, काहीच लागत नाही. तुम्हाला लाख रुपये पेमेंट असू द्या, 50,000 रुपये असू द्या, बाप रुपये मागणार नाही. बापाला फक्त प्रेमाचे 2 शब्द लागतात गड्या. तुम्ही कुत्र्याला किती प्रेमाने भाकर घाला, कुत्रं चावल्याशिवाय राहणार नाही. माई बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. बाप जिवंत आहे, कोणापुढं हात पुढं करण्याची वेळ येत नाही रे, हात पुढं करण्याची वेळ येत नाही. निहाल दादासारखा एक पोरगा दुकानामध्ये गेला बापासोबत, दादा ड्रेस दाखवा. कितीचा? 2,000 रुपयाचा. 2,000चा ड्रेस घेतला. महाराज पोरगा खुश झाला, आनंदित झाला. आणि पुढल्या देवीला पोरगा पुन्हा दुकानामध्ये गेला, दादा ड्रेस दाखवा. कितीचा? 700 रुपयाचा. दुकानदारानं विचारलं, दादा पाठीमागच्या देवीला 2,000चा ड्रेस घेतला आणि आज 700 रुपयाचा. त्या पोराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, दादा माझा बाप जिवंत होता, माझा बाप निघून गेला, आमचं जीवन पोरकं झालं, आमचं जीवन पोरकं झालं. बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत मला कोणापुढं हात पुढं करण्याची वेळ येत नाही, कोणापुढं हात पुढं करण्याची वेळ येत नाही. नेहल दादा 4थीला आहे. माझी वारकरी शिक्षण संस्था आहे. महाराज त्याच्यासारखे विद्यार्थी आहेत, 3रीचे विद्यार्थी आहेत, 4थीचे विद्यार्थी आहेत, 5वीचे विद्यार्थी आहेत. जीवनातून बाप निघून गेला, जीवनातून आई निघून गेले. आम्ही आळंदीला असताना कीर्तनावरून आश्रमात आलो. एक पोरगा पळाला, पळता पळता गुडगा फुटला गाड्या. त्याला विचारलं बाळा काय पाहिजे तुला? पेन पाहिजे का? दप्तर पाहिजे का? वही पाहिजे का? नाही महाराज आपल्याला गावात जायचं आहे. सांग काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? आई नाही ना, बाप नाही, काय पाहिजे तुला सांग. जी वस्तू पाहिजे ती वस्तू घेऊन देऊन तुला. काय पाहिजे तुला? नाही आपल्याला गावात जायचं आहे. गावात नेलं, घरी गेला होता. आत्याकडं मामा का कोणी 2 रुपये दिले होते, कोणी 5 रुपये दिले होते. ती चिल्लर जमलेली होती, ती चिल्लर घेतली आणि आमच्या पुढे केली. सांगितलं, महाराज हे पैसे घ्या आणि माझा गेलेला बाप मला पुन्हा आणून द्या. डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, बाळा हे पैसे तसेच जीव लावून ठेव, या पैशानं तुला सर्व काही मिळेल, पण तुझा गेलेला बाप तुला कधीच नाही मिळणार, तुला कधीच नाही मिळणार. सांगू तुम्हाला, अरे जिवंतपणी प्रेम करतो काय नवल, अरे मेल्यानंतर सुद्धा प्रेम करतो ना, त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. 3 महिने झाले दादा कोपरगावला 10वा केला होता. ऐका ना, बाप जिवंत होता, आई निघून गेली होती. 3 मुलं होते आणि एकच मुलगी होती. ऐका, 3 मुलं होते, 1 मुलगी होती. पहिला मुलगा ना वेडा होता, वेडा. आई निघून गेली, तशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली आणि बाप सुद्धा निघून गेला. काळ आला, बापाला सुद्धा घेऊन गेला. महाराज 3 मुलांचं जीवन पोरकं झालं, एका मुलीचं जीवन पोरकं झालं. महाराज ब्राह्मणाने पिंड घेतला, काक प्रशासाठी ठेवला. प्रवचन चालू होतं, कावळा शिवत नव्हता. पुढं जायचा पुन्हा माघार यायचा, पुढं जायचा पुन्हा माघार यायचा. मुलगी पुढे गेले, अण्णा शिवाना, अण्णा हो अण्णा शिवाना. नाही शिवला, नाही शिवला. 2 नंबरचा पोरगा पुढे गेला, अण्णा शिवाना. नाही शिवला, नाही शिवला. मुलगी पुढे गेली, सांगितलं, अण्णा तुम्ही का शिवत नाही? याचं उत्तर मला कळालं आहे.
आपला पहिला नंबरचा माझा भाऊ आहे, वेडा आहे. तुमचा सगळा जीव त्या वेड्यामध्ये होता ना. मी वचन देते, संकल्प सोडते, तुम्ही जसा जीव त्या वेड्याला लावला ना तसाच जीव मी त्या वेड्याला लावेल. अण्णा शिवना कावळा आला आणि टच दिवशी शिवला. ऐका रे, अरे स्वर्गात गेला बाप, देवाच्या घरी गेला बाप, तरी आपल्या पोरावर प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. म्हणून जिवंतपणे प्रेम करतो काही नवल, मेल्यानंतर सुद्धा प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. म्हणून आईचं प्रेम दिसून येतं पण बापाचं प्रेम दिसून येत नाही गाड्या. बाप लय बोलतो, पोरांना वाटतो, पण आपल्या हिताकरताच बोलत असतो गाड्या, आपल्या हिताकरता बोलत असतो. आई पोराला पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळते. 9 महिने 9 दिवस सांभाळणारी आई अख्ख्या जगाला दिसते, पण मला त्या पोटाचं पालन पोषण करणारा बाप कोणाला दिसत नाही. मुलगा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, शेजारी पाजारी पेढे वाटणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच मुलाच्या शिक्षणासाठी दुसऱ्याच्या दारामध्ये सालने राहणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. मुलीचं लग्न लागलं तर मला मुलीच्या गळ्यामध्ये पडून राहणारी आई सर्वांना दिसते, पण महाराज त्याच मुलीच्या लग्नासाठी 5 लाख रुपये कर्ज काढलं, ते कर्ज कसं फेडावं म्हणून रात्री उशीमध्ये डोकं घालून फुंदू राहणारा बाप कोणाला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. आईचं प्रेम दिसून येतं पण त्या बापाचं प्रेम दिसून येत नाही. म्हणून जीवन जगत असताना जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, त्या आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा. या जगामध्ये आपल्याला काहीच कमी पडू शकत. त्याला विचारा बाप म्हणजे काय. खरं तर मला त्या कविता आईला विचारा मुलगा म्हणजे काय. आपण म्हणतो आई माझी मायेचा सागर, पण सागरामध्ये पोहणारा मासा या मूर्ती लोकातून निघून गेला. ज्या दिवशी महाराज आपला दादा छोटासा होता ना, आईने सर्व अट्टहास पुरवले, सर्व चोचले पुरवले. लहान होता जत्रेला घेऊन गेली आई, आई मला फुगा पाहिजे, आई मला गाडी पाहिजे, आई मला आमकं पाहिजे. आईने सर्व हट्टहास पुरवले, सर्व हट्ट पुरवले. आणि मोठा झाल्यानंतर या सागरामधून आपला हा नागेशदादा या मृत्यू लोकातून निघून गेला आहे. या आईला विचारा मुलगा म्हणजे काय, या आईला विचारा मुलगा म्हणजे काय. आमच्या दादांना विचारा, रामनाथ दादांना, मुलगा म्हणजे काय. खरं बापाचं आणि पोराचं काय घट्ट नातं असतं ना, सांगू तुम्हाला किती नातं असतं, किती प्रेम करतो बाप. अरे अट्टहास करतो, कष्ट करतो, सोस करतो ना, या परिवारासाठीच करत असतो, या परिवारासाठी करत असतो. पण परिवारासाठी कष्ट करणारा बाप या मूर्ती लोकातून निघून गेला. ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. निस्वार्थपणाने प्रेम करतो त्याचं नाव बाप असतं गड्या. म्हणून या दादाला विचारा बाप म्हणजे काय. म्हणून जीवन जगत असताना बाप निघून गेला, जीवन जगत असताना फक्त आईची सेवा कर, आईची सेवा कर. ही श्रद्धांजली आपल्या बापाला आहे गड्या, ही श्रद्धांजली आपल्या बापाला आहे. म्हणून या ठिकाणी महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे, सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. आपण त्यांना कीर्तनरूपी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. निश्चित आपल्या दादांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.